जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 70% आजार हे टाळता येऊ शकतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे कोणकोणते आजार होतात? तर स्थौल्य, मधुमेह, मूत्रपिंड विकार, हृदयरोग, यकृत विकार, एथेरोस्क्लेरोसिस, स्ट्रोक, डिप्रेशन, थायरॉइडचे आजार, मायग्रेन, उच्च रक्तदाब, कर्करोग अशा आजारांचा समावेश होतो. असे आजार होऊ नये म्हणून निरोगी जीवनशैली अंगीकारायला पाहिजे. तर मग ही निरोगी जीवनशैली म्हणजे काय? दैनंदिन जीवनामध्ये, आहारामध्ये, विहारामध्ये केलेले छोटे-छोटे बदल ज्यांनी निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहेत, अशी जीवनशैली म्हणजेच निरोगी जीवनशैली होय. मग त्यामध्ये झोपेतून लवकर उठणे, पोट साफ होईल याची काळजी घेणे, नियमित व्यायाम करणे, आहारामध्ये पोषक आहार घेणे, व्यवस्थित झोप घेणे व इतर गोष्टींचा समावेश होतो. निरोगी जीवनशैलीबद्दल सविस्तर पाहायचे झाले तर, सुरुवातीला झोपेतून लवकर उठणे खूप गरजेचे आहे. हे आपण विस्ताराने पाहूया. खरे म्हटले तर झोप हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. आवडीच्या असण्याबरोबर आरोग्यदायी असणेही तेवढे गरजेचे असते. त्यामुळे लवकर उठणे ही एक गोष्ट केली तर पुढच्या सर्व गोष्टी विना तक्रार होताना दिसतात. लवकर उठण्यामागे रात्री लवकर झोपणे गरजेचे असते. शक्यतो अलार्म न लावता झोपावे, कारण अलार्म लावला की तो बंद करून परत झोपणे असे बऱ्याच जणांचे होते. त्यामुळे योग्य झोप होत नाही. रात्री झोपताना किंवा झोपेच्या आधी अर्धा तास टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर बंद करावे. कारण मेंदूला विचारापासून दूर ठेवले तर शांत झोप मिळू शकते. संशोधनाने हे सिद्ध झाले आहे, की जे लोक लवकर उठतात अर्थात सूर्योदयापूर्वी ते खूप उत्साही, सकारात्मक, समाधानी, आनंदी असतात व केलेल्या संशोधनानुसार जे विद्यार्थी सकाळी लवकर उठून अभ्यास करतात, त्यांना जास्त मार्क मिळतात. कारण सकाळी चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकतो. सकाळी ताणही कमी असतो, त्यामुळे संपूर्ण दिवसाचा योग्य आराखडा करून घेता येतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज पोट साफ होईल याची काळजी घेणे. उशिरा उठण्याची सवय असेल तर पोट साफ होणे कठीण असते. उलट सांगायचे झाले तर लवकर उठल्यास मलप्रवृत्ती सहज होते. खूप वृक्ष, कोरडा आहार, बेकरीचे पदार्थ, खूप प्रवास, रात्री जागरण, खूप ताण, कमी आहार, जास्तीचे उपवास टाळावे. मलप्रवृत्ती आल्यास ती थांबवू नये. कारण मलप्रवृत्तीच काय पण इतर नैसर्गिक वेग उदाहरणार्थ ढेकर, मूत्रप्रवृत्ती, झोप इत्यादी वेग थांबवल्यास किंवा जोराने केल्यास त्याचा शरीराला त्रास होतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम. रोज सकाळी 30 मिनिटे चालणे, हलकासा व्यायाम त्यामध्ये योगासने यांचाही समावेश करता येऊ शकतो. प्राणायामाचाही चांगला फायदा होतो. व्यायाम करताना त्याचा अतिरेकही नको. शरीराला सोसवेल एवढाच पण नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. आयुर्वेदामध्ये अभ्यंगाला खूप महत्त्व आहे. नियमित अंगाला तेल लावल्यास त्यामुळे वाताचे विविध आजार होत नाहीत, शिवाय आरोग्यही लाभते. त्यामुळे डोके व तळपाय यांना नियमित अभ्यंग करावे. अंघोळीसाठी गरम पाणी घेत असल्यास डोक्यावरून खूप गरम पाणी घेऊ नये. खूप गरम पाण्यामुळे डोके व केस यांना इजा होऊ शकते. त्यामुळे कोष्ण जलाचा वापर करावा. यापुढे आपण आहाराबद्दल बोलूया. आहार हा शक्यतो ताजा असावा, घरी बनवलेला असावा. शक्य नसल्यास घरच्या प्रमाणे मिळेल याचा प्रयत्न करावा. जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा थोडे कमी खावे. वारंवार खात राहू नये. कमीत कमी 3-4 तासांचा मध्ये अवकाश द्यावा. जेवण नियमित व वेळेला करावे. जेवण करताना फक्त जेवणाकडेच लक्ष असावे. पूर्वीचा आहार पचल्यावरच जेवावे. भूक नसेल तर वेळ झाली म्हणून जेवण करू नये. पथ्यकारक व आपल्या प्रकृतीनुरूप आहार घ्यावा. फळे व दूध एकत्र घेऊ नये. मध गरम करून घेऊ नये. जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्यावे. जेवणाच्या आधी पाणी पिल्यास कृशता येते, तर जेवणाच्या शेवटी पाणी पिल्यास स्थूलता येते. कोष्णजल पिल्यास भूक चांगली लागते किंवा अन्नाचे चांगले पचन होते. अतिजलपान करू नये. जेवढी तहान आहे तेवढेच पाणी प्यावे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप. रात्रीच्या वेळेला झोपायच्या आधी अर्धा तास टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर बंद करून मेंदूला रिलॅक्स होण्यासाठी वेळ द्यावा, म्हणजे चांगली झोप मिळते. शक्यतो दिवसा झोपू नये. श्रम करणारे व आजारी व्यक्ती किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये अर्थात उन्हाळ्यात झोपले तरी चालते. यानंतर अशा छोट्या गोष्टी ज्या निरोगी जीवनशैलीला उपयुक्त आहेत अशा सांगितल्या आहेत. सतत मानसिक ताण घेऊ नये. कामामध्ये 1-2 मिनिटाचा ब्रेक घ्यावा. त्याने ताण कमी होण्यास मदत होते. व्यसनांपासून दूर राहावे. रात्री जास्तीचे जागरण करू नये. सततचा प्रवास असल्यास अंगास नियमित तेल लावावे. शिफ्ट ड्युटी असल्यास ती कमी करता येते का ते पाहावे. शक्य नसल्यास योग्य ती काळजी घ्यावी. कीटकनाशके यांचा अतिवापर केलेल्या फळभाज्या खाऊ नये. त्या धुवून घ्याव्या किंवा सेंद्रिय धान्य वापरावे. जास्त मसालेदार व बाहेरचे पदार्थ टाळावे. नियमित योगासने व प्राणायाम करावा. चालण्याचा सतत व्यायाम करावा. दातांचे आरोग्य ठेवण्यासाठी जेवल्यानंतर चूळ भरावी किंवा ब्रश करावा. डोळ्यांच्या आजारांसाठी सतत एकटक लावून कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईलकडे न पाहता काम करत असताना कामात बदल करावा. थंड पाण्याने डोळे मध्ये मध्ये धुवावे. झोप कमी किंवा जास्त न घेता संतुलित घ्यावी.
अति तळलेले, जास्त बेकरीचे पदार्थ खाणे टाळावे. अति कोरडे, अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. अंगावर सरळ वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी. एसी मधून एकदम उन्हात किंवा उन्हातून एकदम एसी मध्ये जाणे टाळावे. साखर किंवा साखरेचे पदार्थ अति प्रमाणात खाऊ नये. सतत बैठे काम करू नये. मध्ये-मध्ये थोडे-थोडे चालावे. मनाचे स्वास्थ्य जपण्यासाठी कोणता तरी छंद जोपासावा. मधून-मधून फिरायला जावे. सोबत पर्यटनस्थळी जावे. मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्या संपर्कात असावे. आरोग्यविषयक माहिती घेण्याचा प्रयत्न करावा, कारण आरोग्य असेल तरच बाकीच्या गोष्टी आहेत. अति प्रमाणात उपवास टाळावे. सहन होईल एवढेच उपवास केलेले चांगले. मधून-मधून शरीराला सोसवेल असा उपवास केल्यास आरोग्याला चांगला आहे. आहारात फळभाज्या यांचे प्रमाण जास्त ठेवावे. जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. जेवणानंतर शतपावली करावी. मैद्यापासून बनवलेले पदार्थ शक्यतो टाळावे. फायबर असलेले पूर्ण धान्य वापरावे. खूप मीठ किंवा मिठाचे पदार्थ टाळावे. अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात केला तर निरोगी नक्कीच राहाल.